आणखीन एक मोठी बातमी। सातारा शंभूराज देसाईंच्या घरासमोरील उदयनराजेंचं चित्र हटवलेलं आहे। उदयनराजेंचं चित्र कुणी हटवलं याबाबत मात्र स्पष्टता नाहीये। शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोरील चित्रामुळे वाद झाला होता। साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या घरासमोरील उदयनराजेंचं चित्र मात्र आता हटवण्यात आलेलं आहे। मात्र हे चित्र कुणी हटवलं याबाबतची स्पष्टता समोर आलेली नाहीये। ते कोणी हटवले हे कळू शकलेलं नाहीये। मात्र याच चित्रामुळे वाद निर्माण झाला होता। मला माहित नाही खरं मी, कारण आता मी काल सुद्धा अर्ज भरल्यानंतर आमच्या एका नातेवाईकांच्याकडे काही दुःखद घटना घडली होती, तिकडे गेलो होतो। मी रात्री उशिरा आलो, तोपर्यंत रंगलेलीच भिंत होती आणि सकाळी आल्यानंतर आता तुम्ही मला सांगितल्यावर मी पाहिलं तेव्हा त्याच्यावरचा रंग गेलेला दिसला। हा बदल कशामुळे झालाय मला माहित नाही। सातारा शहरातील पोवई नाका परिसरात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं कोयना दौलत हे निवासस्थान आहे। सध्या या ठिकाणी एक आपण पाहू शकता की ही पांढरी भिंत आहे। या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांचं एक तैलचित्र पाहायला मिळत होतं। त्यांच्या एका चाहत्यानं एका कार्यक्रमानिमित्त सातारा शहरातील विविध ठिकाणी खासदार उदयनराजे यांची चित्र काढली होती। मात्र या ठिकाणी जे चित्र काढण्यात आलं होतं त्यामुळं काही प्रमाणात शंभूराज देसाई यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळाली होती। मात्र आता सध्या हे चित्र हटवण्यात आलेलं आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली होती। याबाबतची अलीकडच्या काळात पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या। मात्र आता हे चित्र हटवल्यानंतर खरं तर ह्या ज्या नाराजीबाबत जी काही चर्चा होती ही आता थांबलेली एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र याबाबत शंभूराज देसाई यांना देखील याविषयी विचारलं असता हे चित्र नेमकं कधी काढलं गेलं याविषयी त्यांनी स्पष्टता दिलेली नाही। त्यामुळे एकूणच या जी नाराजी नाट्य होतं या नाराजी नाट्यावर पडदा पडलेला एकूणच या निमित्तानं पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।